तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते। गेल्या 28 वर्षांपासून जी-टेक जैनेक्स एज्युकेशन ज्यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलंय। 400हून अधिक कोर्सेस, 30 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे IT, डिजिटल मार्केटिंग, ॲनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस, डेटा सायन्स विथ AI, डेटा व्हिज्युअलायझेशन अँड ॲनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा। आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि रहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे। जॉइन आवर लेगसी ऑफ एक्सलन्स, वी मेक यू फ्युचर रेडी। दादा, नाव काय तुमचं? माझं नाव शरद खंडू आवटे। वावरात काय सध्या? सध्या माझ्याकडं डाळिंब आहेत, काही कांदे आहेत, ऊस आहे, इतर कलिंगड होते। शेतीमालाला बाजारभाव मिळतोय चांगला? शेतीमालाला बाजारभाव सध्या तरी थोडंसं चढ उतार चालूच आहेत। काही सगळ्याच मालाला मार्केट भेटते असे नाही, ठराविक मालाला बाजारभाव आहेत तर ते आपल्याकडे उत्पादन होत नाही आणि शक्यतो नाहीच शक्य, शेतकऱ्याचं ते नुकसानच होते बाजारभावामध्ये। दुधाचे बाजारभाव? दुधाचे बाजारभाव आता जेमतेम 27-28च्या आसपास लेवलपर्यंत पडते आपल्याला 3-5च्या फॅटला, कारण जास्तीत जास्त 30 पर्यंत, याच्यापेक्षा जास्त नाही जात। राजुरी गावच्या डेअरीचं इलेक्शन लागलंय, 2 पॅनल समोरासमोर आहेत। इलेक्शन हे बिनविरोध व्हायला पाहिजे होतं, परंतु ते झालं नाही, काय सांगाल? नाही, काय आता असतंय माहिती का, प्रस्थापित लोक जे होते आतापर्यंत, जे संचालक मंडळ होतं, ते संचालक मंडळ म्हणजे काही कारणास्तव त्यांनी काही गोष्टी केल्या त्यांनी, पण ज्या म्हणजे शेतकऱ्यांना अपेक्षित होत्या त्या गोष्टी त्यांनी केलेल्या नाहीत। कारण बाजारभावाची जी उणीव होती ती त्यांनी सुधारली नाही, किंवा जरी काही दूध जे आपलं आतापर्यंत डेअरीचा जो लेखाजोखा होता त्यामध्ये जुन्या पद्धतीने जे काही कामं चालली होती ती त्याने थोपवलेली। नवीन डेअरी म्हणजे याचं उभं केलं याचा प्लॅन्ट, पण जो अपेक्षित भाव शेतकऱ्याला मिळायला पाहिजे होता तो काय भेटला नाही। थोड्याशा माहितीप्रमाणे मी तुम्हाला असा प्रश्न विचारते की राजुरी गावामध्ये डेअरीमध्ये जी काही फॅटची जी मशीन असते त्या मशीनीमध्ये पण थोडीशी गफलत आहे। म्हणजे जरी फॅट बसत असेल तरी पण ती फॅट बसत नाहीये, काही ना काहीतरी कारण सांगून दूध रिटर्न दिलं जातं किंवा त्याचा भाव योग्य तो मिळत नाही, याबद्दल काय सांगा? नाही, फॅटच्या बाबतीत जर विचारायचं म्हटलं तर फॅट कधी कधी त्या म्हणजे हे केलेले असतात, काय म्हणतो आपण त्याला, मॅनेज केलेले असतात। कधी फॅट लागले आपल्यावर, दुधाला फॅट दाखवतंय पण पुढं रेट त्या पद्धतीने मिळत नाही, किंवा असं म्हणजे 19-20 चालूच असते कधी कधी, कारण ते मॅन्युअली केले जाते त्यांनी याच्यामध्ये फॅट मशीनमध्ये, त्याच्यामुळे ते तसं होऊ शकतं। परंतु यामध्ये गवळ्यांचा तोटा आहे? हो, 100% गवळ्यांचा तोटा होऊ शकतो ना, कारण आता तुम्हाला जर 3-5च्या फॅटला जर ठराविक रेट असेल आणि ती जर तुमची 3-5ची फॅट जर तिथं दाखवत असून सुद्धा जर कमी रेट मिळत असेल तर मग ते तोटा होणारच ना। अशा पद्धतीने जर कामकाज केलं तर गवळी पुढे येऊ शकत नाही। यावेळेस परिवर्तन हवं? हो, 100% असं मला तरी वाटतं की यावर्षी परिवर्तन व्हावं। आपण पाहतो की महिला कोणत्याच क्षेत्रामध्ये पाठीमागे नाहीयेत। आज तुम्ही पण तुमच्या जागी बघताय की घरातलं पण उरकायचं, वावरात पण यायचं, पुरुषांना आपण खांद्याला खांदा देऊन त्यांना मदत करतो, त्यांना पाठिंबा देतो। आज आपल्या राजुरी गावच्या डेअरीचं इलेक्शन लागलेलं आहे, काय सांगाल तुम्ही? महिला म्हणून ज्यावेळेस तुम्ही गायांच्या गोठ्यामध्ये काम करतायत, तुम्हाला कोणत्या समस्या उद्भवतात? सुगराचे वाढते भाव, दुधाला बाजार भेटत नाही जसा पाहिजे तसा, परवडत नाही, त्याच्यामुळे शेतीची कामं बघायची आणि जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करायचा, पण ते परवडत नाही ना। हे असे सुगराचे एवढे बाजार वाढलेले आणि दुधाला बाजार नाही म्हटल्यावर यावेळेस परिवर्तन हवं? हो, परिवर्तन हवं ना। राजकारण, समाजकारण, शेती, उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी।